भरपूर जणांना गव्हाचा चीक काढणं ही खूप कठीण प्रोसिजर वाटते आणि तुम्ही बघू शकता किती पांढरा शुभ्र हा जो चीक आहे हा काढून तयार आहे। चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की असा पांढरा शुभ्र चीक कसा काढायचा। तर इथे मी गहू घेतलेला आहे। तर तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की गहू घेताना कधीही तुम्ही लोकवन गहू घ्यायचा आहे किंवा तुम्ही खपली गहू सुद्धा घेऊ शकता। हे दोन्ही प्रकारचे गहू तुम्हाला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल राहतात। ह्याच गव्हांमुळे जो चीक आहे तो अतिशय पांढरा शुभ्र आणि खूप चांगल्या प्रमाणामध्ये पडतो। तर इथे आपल्याला काय करायचं आहे, गव्हाला छानपैकी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि 3 दिवस आपल्याला याला भिजत घालायचं आहे। 3 दिवसांमध्ये आपल्याला काय करायचं आहे की याचं जे पाणी आहे ते बदलत राहायचं आहे। आता 3 दिवसांनंतर तुम्ही बघू शकता गहू जो आहे हा छान फुलून आलेला आहे आणि याचा दाणा जर आपण असा एक चेक करून बघितला तर त्या दाण्यामधून काय आहे, हे चीक छान प्रकारे बाहेर येतो आहे। जर तुम्ही आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करून घ्या, कारण अशाच प्रकारचे नवीन आणि पारंपरिक व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत असते। तर आता आपल्याला काय करायचं आहे, गहू तयार झालेले आहे। यासाठी मी याच्यामध्ये 2 ते 3 चमचे गहू घेते आहे आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि मिक्सरमधून वाटून काढायचं आहे। तर भरड आपल्याला काढायची आहे, खूप अतिशय बारीक करायचं नाही आहे जेणेकरून तुम्हाला चीक काढायला त्रास होणार नाही। तर आता काय करायचं आहे, याला मिक्सरमधून मी अशा प्रकारे पहा तुम्ही बघू शकता जाडसर मी याला वाटून घेतले आहे जेणेकरून गहूही राहणार नाही आणि अतिशय बारीकही वाटलं जाणार नाही। अशाच प्रकारे बाकीच्या बॅच सुद्धा आपण काढून घेऊ। आता चीक काढत असताना कधीही तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे जे हात आहे त्या हाताला तुम्हाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून ते जे गव्हाचे जे कोंडा आहे किंवा ते खापर आहे ते तुमच्या हाताला चिटकणार नाही। आता इथे मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यावर आपल्या घरामध्ये जी वाफवण्याची जी चाळणी असते ती घेतलेली आहे। त्यावर आपल्याला हे जे वाटलेला गहू आहे हा घालायचा आहे आणि छान प्रकारे याला गाळून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी घालून तुम्ही याला गाळून घेऊ शकता। अशा प्रकारे आता काय करायचं आहे, कोंडा जो आहे याला पिळून घ्यायचा आहे आणि हा चीक तुम्ही बघू शकता। ही झाली पहिली स्टेप। अगदी 2 स्टेपमध्ये आपला जो चीक आहे तो पांढरा शुभ्र होणार आहे। आता याला पुन्हा आपल्याला एकदा गाळून घ्यायचा आहे। त्यासाठी हा जो निघालेला कोंडा आहे हा तुम्ही भिजत घालून पुन्हा एकदा याला चीक काढू शकता किंवा याच्या कोंड्याच्या पापड्या सुद्धा करू शकता किंवा तुम्ही गाईला घालू शकता। इथे मी बारीक चाळणी घेतलेली आहे, तुम्हाला हवी असेल तर तुम्ही रव्याची किंवा सोजीची चाळणी सुद्धा घेऊ शकता। त्याने आपण हा जो काढलेला चीक आहे पुन्हा एकदा आपण गाळून घेणार आहोत। आता तुम्ही बघू शकता की दुसऱ्यांदा गाळल्यानंतर यातून बारीक असा कोंडा बाहेर निघालेला आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तिसऱ्या स्टेपमध्ये पुन्हा कापडाने गाळू शकता। तरी या 2 स्टेपमध्ये हा जो चीक आहे अतिशय पांढरा शुभ्र बनून तयार झालेला आहे। एक रात्रभर याला ठेवल्यानंतर याच्यावरचं जे पाणी आहे हे आपल्याला अशा प्रकारे फेकून द्यायचं आहे। यामुळेच तुमचा जो चीक आहे तो पांढरा शुभ्र होईल। पुन्हा एकदा पाणी घालून तुम्ही याला सेट करायला ठेवू शकता। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशाच नवनवीन आणि छान पारंपरिक रेसिपीसाठी करुणास किचनला बघत राहा।